तर एक प्रकारे मिसिंग लिंकचा प्रकल्प सुरू झाला, पण आजच्या वाहतूक कोंडीमुळे मिसिंग लिंक प्रकल्पापेक्षा जास्त चर्चा झाली ती ट्रॅफिक जॅममुळे उद्भवलेल्या समस्येची. मिसिंग लिंक प्रकल्पाला मिसिंग लिंक नाव का पडलं किंवा त्याला असं का संबोधलं जातं? खरं तर ही कनेक्टिव्हिटी आहे, कनेक्टिव्ह लिंक आहे, पण मिसिंग लिंक का? हे आपण शिशुपालकडनं जाणून घेणार आहोत. आणि शिशुपाल माझा सहकारी आणि सोबतच हा सगळा डेस्क जो आहे तो एडिटिंग, प्रोडक्शन या सगळ्यामध्ये गुंतलेला असतो. शिशुपाल झिरोवरचा प्रोड्युसर आहे. सो आपण शिशुपालला विचारूयात की एकतर हा रस्ता कुठून कुठे कसा जातो, आणि दुसरा मुद्दा म्हणजे मिसिंग लिंक हे नाव का? ॲक्च्युली ना, आज झिरोवरसाठी हाच विषय घेतला आहे आपण झिरोवरमध्ये पण, की मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांचा दर विकेंडला जो प्रॉब्लेम असतो की आम्ही अडकलो आहे, प्रवास वाढला आहे, 2 तास 3 तास होते. तर या मिसिंग लिंकचा ॲक्च्युली फायदा काय होणार आहे? तर मी ॲक्च्युली मॅपवर दाखवतो की जो बेसिक ट्रॅफिक जे होतं आपलं ते या सगळ्या घाटामध्ये होतं. आडोशी असेल, खंडाळा घाट असेल, तर त्या सगळ्या ट्रॅफिक आणि त्या घाटातला सगळा जो आडवळण्याचा रस्ता आहे तो अवॉइड करून हा जो पूर्ण आहे तो मिसिंग लिंक तयार झाला आहे. तर आत्ता हा जो आपला रेग्युलर रस्ता आहे त्याला जर एक पर्यायी मार्ग दिला असता जो मिस होता, आपण थोडंसं एकदा अगदी close जाऊया त्या सोप्या शब्दात visual सांगायचं वरती. तर अवघड वळणावर एक मिसिंग वाट होती ती आता सुरू झाली आहे. जेव्हा हा प्रस्ताव आला होता एक्सप्रेसवेचा पहिल्यांदाच, तेव्हाच ह्या मिसिंग लिंकचा उल्लेख होता त्या पूर्ण रोडच्या प्रस्तावामध्ये 1996ला 96 साली. आणि जेव्हा 2002ला हा सुरू झाला तेव्हाही याची चर्चा होती की ही मिसिंग लिंक का नाही करत आहोत, का नाही सुरू करत आहोत. पण त्यासाठी सगळ्यात मुख्य जे आव्हान होतं ना, तर ते होतं हा सह्याद्री याला पोखरून काढून ते सुरू करण्याचं, जे आत्ता 2019 साली त्याचं काम सुरू झालं आणि आता 2026ला आज ते लोकार्पण झाले, सुरू झाले. अपेक्षा आहे की आता घाटातलं सगळं ट्रॅफिक जे काय असेल थोड्याफार प्रमाणात का होईना तो इकडनं मूव्ह होईल आणि वाहतूक कोंडीची पुणेकरांची, मुंबईकरांची समस्या तशी तुलनेनं कमी होईल. थँक्यू शिशुपाल हे सगळं समजावून सांगितल्याबद्दल. त्यामुळे अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होईल आणि मिसिंग लिंकचा अधिकाधिक लोकांना फायदा सुद्धा होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.